नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक पहिला, दक्षिण आणि नैऋत्य विभागाची प्रादेशिक राजभाषा परिषद कोठे पार पडली? बघा विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण आणि नैऋत्य विभागाची प्रादेशिक परिषद ही बेंगळुरू या ठिकाणी पार पडली। कुठं? बेंगळुरू या ठिकाणी पार पडली। बघा त्याचे उद्घाटन कोणी केले? अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते बेंगळुरू या परिषदेचे प्रादेशिक राजभाषा परिषदेचे उद्घाटन करण्यात आले। कोणाच्या हस्ते? अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते राजभाषा परिषदेचे उद्घाटन करण्यात आले। या भाषेला कुठली भाषा आहे? त्याच्या विकासामध्ये हिंदी या भाषेच्या विकासामध्ये मानव केंद्रित आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूमिकेवर जोर देतात। या परिषदेचे उद्देश काय आहे? हिंदी भाषेच्या विकासामध्ये मानव केंद्रित आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूमिकेवर जोर देत आहे। त्याच्यामध्ये बघा कुठली राज्य समाविष्ट आहेत? आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी आणि लक्षद्वीप। 2 केंद्रशासित प्रदेश आणि 5 राज्य यात समाविष्ट आहेत। प्रश्न क्रमांक 2, सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते कोणत्या शहरात अत्याधुनिक आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी करण्यात आली? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो भुवनेश्वर। कुठं? भुवनेश्वर या ठिकाणी आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी करण्यात आली। बघा केंद्रीय आयुष मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते भुवनेश्वर येथे अत्याधुनिक आयुष केंद्राची पायाभरणी करण्यात आली। आयुष केंद्राची कोणाच्या हस्ते? सर्वानंद सोनोवाल। बघा केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाज बांधणी, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते भविष्यातील आयुष विकासासाठी, आयुष व्यावसायिकांसाठी, कोणासाठी? आयुष व्यावसायिकांसाठी मानवी संसाधनाच्या विकासासाठी अशा प्रकारचे पहिले केंद्र आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी करण्यात आली। कोणाच्या हस्ते? सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते भुवनेश्वर या शहरामध्ये। आता बघा भुवनेश्वर येथील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या परिसरात अत्याधुनिक विकसित केले जाणारे आहे। ही संस्था आयुष विकासासाठी, बघा ही संस्था आयुष व्यावसायिकांसाठी जास्त तर विशेषतः आयुर्वेदातील व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करेल। कारण क्षमता विकास, मनुष्यबळ, प्रगटीकरण, संशोधन, विकास, सुलभीकरण, महसूल निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वयंशाश्वतता प्राप्त करणे हे या संस्थेचे काय आहे? उद्दिष्ट आहे। तर बघा 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये आयुष केंद्र उभारण्यात येत आहे। किती बजेट आहे? 30 कोटी बजेट आहे। प्रश्न क्रमांक 3, कोणाच्या हस्ते IIT हैदराबाद येथे IINVN TV च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर बघा कोणाच्या हस्ते? विद्यार्थी मित्रांनो धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 4, दुसरी राज्य खान मंत्र्यांची परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो कुठे आयोजित करण्यात येणार आहे? भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते, बघा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते भोपाळ या ठिकाणी राज्य खान मंत्री परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे। कोणाच्या हस्ते? केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते। विशेषतः बघा काय आहे तर धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या वाढीव अन्वेषणासाठी विकसित धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाणार आहे। कशासाठी विद्यार्थी मित्रांनो? धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या वाढीव अन्वेषणासाठी या परिषद आयोजित करण्यात येणार आहे। यात किती बघा, यात 87 भूवैज्ञानिक अहवाल विविध राज्य सरकारांना सुपूर्द केले जाणार असून धोरणात्मक सुधारणा आणि शाश्वत खान पद्धतीवर प्रमुख चर्चा केली जाणार आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतातील कोणत्या राज्याने भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन केले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो
भारतातील कोणत्या राज्याने भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023चे आयोजन केलेले आहे? कुठलं राज्य आहे? हरियाणा. कुठल्या राज्याने? हरियाणा या राज्याने आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6. जानेवारी 2022 मध्ये कोणत्या देशाने G7चे अध्यक्षपद स्वीकारले आहे? बघा, जानेवारी 2022 मध्ये कोणत्या देशाने G7चे अध्यक्षपद भूषवलेले आहे? तर जर्मनी या देशाने. कुठल्या? जर्मनी या देशाने अध्यक्षपद भूषवलेले आहे G7चे. जानेवारी रोजी जर्मनीचे G7 पद भूषवलेले आहे. G7 किंवा ग्रुप ऑफ 7. G7 किंवा ग्रुप ऑफ 7 मध्ये कुठले राज्य समाविष्ट आहेत? बघा, कॅनडा, जपान, फ्रान्स, UK, इटली, जर्मनी यांचा समावेश आहे. आणि जून 2021च्या शिखर परिषदेत G7 नेत्यांनी किती? 2.3 अब्ज लसीचे डोस वितरित करण्यास सहमती दर्शवलेली आहे. किती? 2.3 अब्ज लसीचे डोस वितरित करण्याची सहमती दर्शवलेली आहे. याच्यामध्ये G7 मध्ये कुठले देश आहेत विद्यार्थी मित्रांनो? बघा, कॅनडा, जपान, फ्रान्स, UK, इटली आणि जर्मनी. प्रश्न क्रमांक 7. याची स्थापना बघा विद्यार्थी मित्रांनो 1975 मध्ये झाली. कधी? 1975 मध्ये G7ची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 7. 2022 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो 128 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये बघा 2022 साठी 128 लोकांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. किती? 128 लोकांना कुठले? पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये बघा गायक सोनू निगम आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. पद्मभूषण बघा, नावसेत्रोया प्रभा अत्रे, कलाश्री राधेश्याम खेमका मरणोत्तर भेटलेला आहे यांना पुरस्कार. साहित्य आणि शिक्षण जनरल बिपिन रावत मरणोत्तर यांना पण भेटलेला आहे. नागरी सेवार्थी कल्याण सिंग मरणोत्तर यांना मरणोत्तर पद्मविभूषण भेटलेले आहेत. पद्मभूषण बघा 17 जणांना भेटलेला आहे. किती जणांना भेटलेला आहे? 17 व्यक्तींना पद्मभूषण भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? कुठला देश नाही आहे? चीन. बघा विद्यार्थी मित्रांनो चीन हा देश सार्कचा सदस्य नाही आहे. सार्क ही क्षेत्रीय सहकार्याची दक्षिण आशियाई संघटना आहे. कुठली? दक्षिण आशियाई संघटना आहे. कुठली? सार्क. जी एक प्रादेशिक आंतरशासकीय संस्था आहे. त्याच्यामध्ये बघा भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश हे सदस्य देश आहेत. चीन हा सदस्य देश नाही आहे सार्कचा. हे पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कुठला देश नाही आहे सार्कचा सदस्य नाही? चीन हा देश सार्कचा सदस्य नाही आहे. प्रश्न क्रमांक 9. प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? कुठल्या वर्षी साजरा करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो? 2023 ला साजरा करण्यात आला. कुठला दिवस? प्रवासी भारतीय दिवस. बघा भारतीय प्रवाशांचे भारत सरकाराशी संबंध प्रबळ करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या मुळाशी जोडण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कशासाठी साजरा केला जातो? भारतीय प्रवाशांचे भारत सरकारशी संबंध प्रबळ करण्यासाठी आणि त्यांच्या मुळाशी जोडण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? 2003 मध्ये विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात असू द्या. कधी? 2003 मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला होता. 1915 मध्ये या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. कधी? 1915 मध्ये या दिवशी महात्मा गांधी दक्षिणेतून भारतात परतले होते. यांना श्रेष्ठ प्रवासी ही पदवी मिळाली. कोणाला? महात्मा गांधींना कुठली पदवी मिळाली? श्रेष्ठ प्रवासी ही पदवी सुद्धा मिळालेली आहे. प्रश्न क्रमांक 10.
डिसेंबर 2021 मध्ये खालीलपैकी कोणाला टाइमचे 2021 ॲथलेटिक्स ऑफ द इयर म्हणून नाव देण्यात आले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाला नाव देण्यात आलेले आहे? सिमोन बायल्स. कोणाला? सिमोन बायल्स यांना. बघा, टाइम 2021 वर्षातील व्यक्ती एलोन मार्क्स वर्षातील नायकल शास्त्रज्ञ यांना काय देण्यात आलेला आहे? ॲथलीट ऑफ द इयर म्हणून हा पुरस्कार सिमोन बायल्स यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. मिस युनिव्हर्स 2011चा ताज कोणाला मिळाला आहे? बघा, मिस युनिव्हर्सचा 2011चा ताज विद्यार्थी मित्रांनो हरनाज संधू यांना मिळालेला आहे. कुणाला? हरनाज संधू यांना मिळालेला आहे 2021चा ताज. 2002 मध्ये लारा दत्ताने विजेतेपद पटकावल्यानंतर 2 दशकानंतर भारताच्या मूळचे चंदीगड येथील हरनाज सिंधू. कोणाला? हरनाज सिंधू. बघा विद्यार्थी मित्रांनो 2002 मध्ये लारा दत्ताने कधी जिंकला होता? लारा दत्ताने यांनी हा विजेतेपद पटकावल्यानंतर 2 दशकानंतर मूळचे चंदीगड, कुठले? चंदीगड येथील हरनाज सिंधू यांनी हिने मिस युनिव्हर्स 2011चा किताब जिंकलेला आहे. तिने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धकांवर मात केली. कोणावर मात केली? पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धकांवर मात केलेली आहे. भारताने याआधी 1994 मध्ये बघा, भारताने 1994 मध्ये सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ता यांनी 2दा विजेतेपद पटकावलेले आहे. हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या. आणि ही मिस युनिव्हर्स स्पर्धेची ही कितवी आवृत्ती होती? 70वी आवृत्ती होती. कितवी? 70वी आवृत्ती होती. सिंधूला या वर्षीचा मुकुट कोणी सादर केलेला आहे? बघा, सिंधूला या वर्षीचा मुकुट मेक्सिकोच्या माजी मिस युनिव्हर्स 2020च्या ज्या मिस युनिव्हर्स होत्या त्यांनी हा ॲड्रिडो मेझा यांनी सादर केलेला आहे. कोणी? ॲड्रिया मेझा. कोणी? ॲड्रिडा मेझा यांनी सादर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणता पूल आसाममधील डिब्रुगडला अरुणाचल प्रदेशातील पासीघाटाला जोडतो? बघा, कोणता पूल आसाममधील डिब्रुगडला अरुणाचल प्रदेशामधील पासीघाटाला जोडतो? तर बोगीबील. कुठला? बोगीबील हा पूल पासीघाटाला जोडतो. बघा, हा पूल भारतातील सर्वात लांब रेल कम रस्ता पूल आहे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात असू द्या. हा पूल सर्वात लांब रेल रस्ता पूल आहे. कुठला पूल आहे? बोगीबील. कुठला आहे? बोगीबील हा पूल. आणि आशिया खंडातील दुसरा सर्वात लांब आहे. भारतातील पहिला सर्वात लांब आणि आशियातील दुसरा सर्वात लांब पूल आहे. बोगीबील पूल ब्रह्मपुत्र नदीवर बांधला गेला आहे. कुठल्या नदीवरती बांधला गेला विद्यार्थी मित्रांनो? ब्रह्मपुत्रा या नदीवरती बांधला गेलेला आहे. त्याची लांबी बघा विद्यार्थी मित्रांनो किती आहे? 9.9 किलोमीटर. किती आहे? 9.9 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. पूल डिसेंबर 2018व्या 25 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. म्हणजे 25 डिसेंबर 2018ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय करण्यात आलं आहे? याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13. जानेवारी 2022 मध्ये खालीलपैकी कोणी पहिले एल्गन बॉर्डर पदक जिंकले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी जिंकलेला आहे? मिचेल स्टार्क. कोणी? मिचेल स्टार्क यांनी एलन बॉर्डर पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14. 2022 मध्ये नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, सुमन बेरी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या? नीती आयोगाच्या अध्यक्षपदी सुमन बेरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2022 मध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? सुमन बेरी. डॉक्टर सुमन बेरी हे यांची नीती आयोगाच्या अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 1 मे 2022 पासून
बघा, ते 1 मे 2022 पासून नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील. कधी? 1 मे 2022 पासून त्यांनी हा कार्यभार स्वीकारलेला आहे. सुमन के बेरी यापूर्वी नवी दिल्लीतील नॅशनल, बघा विद्यार्थी मित्रांनो, सुमन के बेरी यापूर्वी नवी दिल्लीतील नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइज इकॉनॉमिक्स रिसर्चचे महासंचालक म्हणून काम केलेले आहे. बघा, सुमन के बेरी यांनी कुठले काम केलेले आहे अगोदर, कुठल्या याला रुजू होते ते, तर नवी दिल्लीतील नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च याचे ते कोण होते? महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांनी कार्यभार कधी स्वीकारलेला आहे? 1 मे 2022ला सुमन के बेरी यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. कशाचा? नीती आयोगाचा. प्रश्न क्रमांक 15. मानव स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान पटकावले आहे? बघा, मानव स्वातंत्र्य निर्देशांक कुठल्या देशाने स्थान पटकावलेले आहे? पहिले न्यूझीलंड. कोणी? कुठल्या देशाने? न्यूझीलंड या देशाने. मानवी स्वातंत्र्य निर्देशांक 2020 नागरी, आर्थिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची जागतिक क्रमवारी 162 देशांपैकी भारत कितव्या स्थानावर आहे? 111व्या स्थानावरती कोण आहे? भारत हा आपला देश आहे. 2019 मध्ये भारत या निर्देशकांतात कितवा होता? 94वा. कितवा क्रमांक होता? 94वा क्रमांक होता. तर फ्रेंड्स, अशा प्रकारची क्वेश्चन खूप महत्त्वाची करंट अफेअरची क्वेश्चन आहेत. आणि ही एक्झामला करंट अफेअर्स भरपूर प्रमाणात विचारण्यात येतात. आणि हे आता लेटेस्टचे जे करंट अफेअर्स आहेत. सो फ्रेंड्स, अशा प्रकारची क्वेश्चन, तर फ्रेंड्स खूप महत्त्वाची क्वेश्चन आहेत. तरी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मी जे नवीन नवीन अपडेट टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. खूप महत्त्वाची क्वेश्चन आहेत. हे बघा, खूप महत्त्वाची क्वेश्चन आहेत. ही एक्झामला करंट अफेअर्सला विचारण्यात येतात. तर